देवेंद्रजींनी देशसेवेचे, महाराष्ट्र सेवेचे व जनसेवेचे व्रत हाती घेतले असून हे सेवा कार्य त्यांच्या हातून सदोदित होत राहावं असं साकडं बाप्पाकडे घातलं आहे। तसेच गणपती बाप्पांनी महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व बँकर व गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्यात। ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेत अमृता फडणवीस यांनी गणपतीची महाआरती केली। यावेळी मनोहरी ढोलवादनाने फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले। फडणवीस यांनी ढोलवादनाचा आनंद घेतला। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे चांगले काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी ओम गण गणपते नमः या श्लोकाचे गायन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली। अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र ज्या पदावर असतील तिथे छाप पाडतात, त्यामुळे अमुक पदासाठी माझा आग्रह नसतो। माझ्या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या रूपाने त्रिदेव आहेत। शिंदे व पवार समर्पित भावनेने काम करतात। कामाच्या बाबतीत ते दोघेही देवेंद्र यांचे भाऊच आहेत। आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकार राज्यात येईल। चंद्रशेखर बावनकुळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत। संघटनेसाठी राजकीय नेते सातत्याने काम करत असतात, असंही त्या म्हणाल्या। उषा काकडे म्हणाल्या, गेल्या 20 वर्षापासून माझ्याकडे गौरी गणपती असतात। दरवर्षी अनेक सेलिब्रिटी याची शोभा वाढवतात। घरात एक जल्लोषाचं वातावरण आहे। गणरायाची आरती आज सुद्धा आम्ही केली, आज मॅडमच्या घरी येऊन केली आणि आज कित्येक कार्यक्रम आहेत पुण्याला सुद्धा, तर ते उपस्थित राहते मी तिथे आणि छान असं प्रफुल्लित वातावरण आहे। खूप छान वाटतंय आणि देवाकडे साकडं एवढंच बाप्पाकडे की सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद दे। हो, मी तिथेही जाणार आहे, तर वेळ अजून ठरलेला नाही, पण तिथेही जाणार। गणेशोत्सव कसा चालू झाला तुम्हाला माहीतच असेल की पुण्यातूनच चालू झाला आणि लोकमान्य टिळकांनी हा चालू केला स्वातंत्र्य संग्रामात प्रबोधन करण्यासाठी, आणि आज एक सार्वजनिक हा असा उत्सव झालेला आहे। तर आज खूप आनंद होतोय। माझ्या एका आवडत्या श्लोकाची 4 लाईनी मी ह्यावेळेस म्हणते। ओम गण गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। मी प्रत्येकासाठी साकडं घातलं आहे। देवेंद्रजींसाठी हे साकडं आहे। त्यांनी देशसेवेचं, महाराष्ट्र सेवेचं व्रत घेतलेलं आहे। ते जिथे आहेत तिथनं ते आपलं सर्वस्व देऊन पूर्ण करो। ज्याही स्थानी ते जेव्हाही विराजमान असतील तिथे ते पूर्णत्वाला आणो, हीच माझी इच्छा आहे। मला वाटतं या परिस्थितीसाठी तयारी नव्हती, कारण हा तुम्ही जसं म्हटलं क्लाउड बर्स्टसारखा अचानक जो 6 महिन्यात पाऊस येतो तसा 1 दिवसात पडला। त्यासाठी नक्कीच आपल्या भारतात किंवा जगभरात कुठेही अशी तयारी नसते, पण क्लायमेट चेंज जे होतं आहे त्याच्यामुळे असे सगळे नवीन आपल्याला अडचणी सामोरी जाव्या लागतात। पण ह्यासाठी एक इलाज आहे की आपल्याला 0 लेवलपासनं परत काम करणं जरुरी आहे। प्लास्टिक पूर्णपणे बॅन करणं जरुरी आहे। आपल्या नद्या साफ करणं जरुरी आहे। लिटरिंग न करणं जरुरी आहे। ह्यानेच असे क्षण पुढे येणार नाही। नक्कीच लक्ष आहे। देवेंद्रजी तिथेच होते 2 दिवस, मी पण आता जाणार आहे। पण मला हे वाटतं की जिथेही असं होतं तिथे नक्की आपल्याला उभं राहून ते दाखवणं जरुरी आहे। रोष आहे आणि त्यात नागरिकांचं त्यात ठीकही आहे की असं एकदम होणं आणि त्यांची घरं पाण्याखाली जाणं किंवा त्यांना प्रॉब्लेम्स होणं ही खरी गोष्ट आहे, आणि त्यासाठी ते परत पुन्हा नियोजन करतील आणि करत आहेत, मला हे नक्की ठाऊक आहे। आणि दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, हे जे 6 महिन्यात 1 वर्षात जो पाऊस येतो तो जेव्हा 1 दिवसात होतो काही तासांमध्ये, त्याचं नियोजन आज जगभरात कुठेच नाही आहे। पण याचं नियोजन आता विथ क्लायमेट चेंज जे होतं आहे, प्रकृतीत जो बदल होत आहे आपल्या माणसांमुळेच, त्यासाठी आपल्याला त्यासाठी पण तयारी करायला पाहिजे। नाही, मॅडम छान कामं करतात त्यांच्या फाउंडेशनच्या द्वारे, ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री आपल्या होममेकर तर असतेच, काही ना काही आज उद्योग पण करते, पण त्याशिवाय तिला सामाजिक जाणीव असणं सुद्धा जरुरी आहे, आणि ती त्यांना आहे। याचा मला आनंद आहे। ते होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे। लोकांना ते सहन करावं लागतं म्हणून लोक बोलतात, पण हे सगळं कळल्यावर आता जी स्थिती आहे ती पुन्हा नको यायला, त्यासाठी यांनी
कडक नियोजन करायला पाहिजे, हेच मी आता सांगू शकते. मी मुंबईच्या पुराच्या वेळेस मी दरवेळेसच ॲग्रेसिव्ह असते, कधी समोरून असते, कधी मागणं ॲडमिनिस्ट्रेशनला सांगते, तर असं नाही आहे मी कधी नसते. आज नागपूरवर ही पहिल्यांदा अशी पाळी आली आहे आणि नागपूर यासाठी प्रिपेअर्ड नव्हतं, ही नक्की गोष्ट आहे. कारण हा पाऊस खूप कमी तासांमध्ये एवढा येऊन गेला. नागपूरला एवढ्या पावसाची कधीच सवय नव्हती ना, तसं इन्फ्रा होतं. पण पुढे जाऊन हे परत नको व्हायला याची तसदी यांनी घ्यायला. मला वाटतं ह्याला जबाबदार असं मी तुम्हाला जर पिन पॉईंट करीन तर ॲडमिनिस्ट्रेशन, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला अजून खूप स्ट्रिक्टली याच्या मागे लागावं लागेल नक्कीच. पण त्या व्यतिरिक्त मी जसं सांगितलं आहे, आपण प्रत्येक माणूस नद्या का तुंबतायत, तलाव का तुंबतायत, का तिथे डट जमा होतीये त्यांच्या रिव्हर बेड्सवर, कारण आपण करतोय ते. जर आपण हे बंद नाही केलं, आपण पोल्युशन बंद नाही केलं, तर हे पुढे जाऊन वाढणार. तर त्यासाठी आपल्याकडे आज जेवढं इन्फ्रा आहे तेवढं पुरेसं नाही आहे, ते वाढवणं जरुरी आहे. पण पुढे आपण पण असेच वागत राहिलो तर ते पुढे अजून वाढणार. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक स्टेपवर लक्ष देणं जरुरी आहे. मला जसं सांगितलं, मी कोणत्याही पदाच्या बाबतीत मी कधी देवेंद्रजींसाठी विचार नाही केलेला. जिथे आहेत, जेव्हा ते फक्त कार्यकर्तेसुद्धा होते किंवा कॉर्पोरेटर होते, मग MLA होते, तेव्हाही मला वाटायचं त्यांना जे जमतं त्या स्थानाहून ते नीटपणे त्यांनी करावं. पुढे जाऊन देवेंद्रजी होतील नाही होतील हे खूप सारे फॅक्टर्स असतात त्याच्यात. पण नक्कीच माझी ही इच्छा आहे की भाजपा नंबर 1ची पार्टी बनून यावी आणि त्यात देवेंद्रजी कुठेही असले, कोणत्याही स्थानावर त्यांनी आपलं सर्वस्व द्यावं.